राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारं वक्तव्य केलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये भाजप आणि तत्सम कार्यकर्त्यांकडून शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून राज्यभरामध्ये आंदोलने आणि निषेध व्यक्त करण्यात आला। तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। कहर म्हणजे भाजपच्या वतीनं पुण्याच्या काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं आणि याच आंदोलनादरम्यान दगडफेक झाली। यामुळे पुण्यात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। पण यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी वक्तव्य करण्यात आली होती। यात प्रामुख्याने भाजपच्या लोकांची ती वक्तव्य असणाऱ्या नेत्यांची एक मोठी यादीच तयार होईल। या यादीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांची नावं सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत। या नेत्यांमध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल, तर भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचा सुद्धा समावेश या यादींमध्ये आहे। हीच यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या यादीतलं पहिलं नाव आहे जय भगवान गोयल। सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी तुलना केल्यामुळे भाजप नेते जय भगवान गोयल हे चर्चेत आले होते। जानेवारी 2020 मध्ये भाजपच्या दिल्ली कार्यालयात सांस्कृतिक आणि धार्मिक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। त्या संमेलनात जय भगवान गोयल यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं। गोयल यांनी लिहिलेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकातून नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आली होती। तेव्हा या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला होता। कोणत्याही व्यक्तीची तुलना शिवरायांशी होऊ शकत नाही, केली जाऊ शकत नाही असं मत त्यावेळी सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केलं होतं। महाराष्ट्रात सुद्धा त्याचे पडसाद उमटले आणि या पुस्तकावरून जोरदार विरोध सुरू झाला। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांनी भाजपवर टीका केली। हे पुस्तक मागे घेण्यात यावं आणि गोयल यांनी माफी मागावी यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोयल यांचे फोटो आणि पुस्तक जाळण्यात आलं। सोलापूर, नागपूर अशा ठिकाणी गोयल यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या। गोयल यांनी स्वतःचं पुस्तक मागे घेतलं आणि या वादावर पडदा पडला। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं। याच पुस्तकाचं समर्थन केल्यामुळे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते। जय भगवान गोयल यांच्या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी केली असल्यामुळे राज्यात विरोध सुरू होता। परंतु भाजप नेते सुरेश हळवणकर यांनी या पुस्तकाचं समर्थन केलं होतं। पुस्तकाचं समर्थन करताना ते म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मान समजायला हवं। पंतप्रधान मोदींची शिवाजी महाराजांची तुलना करणं काय गैर नाही। मी पुस्तकाच्या लेखकाचं समर्थन करतो। देशात शेतकऱ्यांची आत्महत्या सुरू असताना मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा करण्याची योजना सुरू आणली आणि या युगात मोदींनी केलेलं काम नक्कीच दखलपात्र आहे। पुस्तकाचा वाद संपत असतानाच हळवणकर यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा राज्याचं वातावरण तेव्हा तापलं होतं। आता पुढचं नाव आहे ते म्हणजे बसवराज बोम्मई। कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। 16 डिसेंबर 2021 रोजी काही समाजकंटकांनी बेंगलोरच्या सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकला होता। शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे कर्नाटकातील मराठी लोकांनी विरोध सुरू केला। या विटंबनेच्या निषेधार्थ मराठी लोकांनी अनेक ठिकाणी कानडी व्यावसायिकांचे दुकानं बंद ठेवण्यास सांगितलं। यावर बोलताना कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते की गुरुवारी बेंगलोरमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो, परंतु अशा लहान सहान घटनांवरून दुकानं बंद ठेवणं, दगडफेक करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य प्रवृत्तीचं नाही। बोम्मई यांनी शिवरायांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची घटना लहान सहान म्हणून असं म्हटल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका करण्यात आली। यावरून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र भाजपवर देखील टीका करण्यात आली होती। यानंतरच्या नेत्यांनी तर मध्य प्रदेशमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याचा नकार दिला होता। ते नेते होते गिरिराज सिंग। ऑगस्ट 2022 मध्ये भाजपचे नेते गिरिराज सिंग हे नियोजित कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये आले होते। तेव्हा छिंदवाडाच्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याची मागणी केली। कार्यकर्त्यांच्या या साध्या मागणीवर गिरिराज सिंग मात्र नाराज झाले। त्यांनी प्रोटोकॉलचं कारण पुढे करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला। परंतु कार्यकर्ते मात्र मागणीवर अडकलेले होते आणि त्यानंतर हो नाही म्हणत गिरिराज सिंग यांनी अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला। या घटनेमुळे काँग्रेसचे नेते नकुलनाथ आणि कमलनाथ यांनी गिरिराज सिंग यांच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे आरोप लावले। सिंग यांनी अर्धवट मनाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला असंही त्यावेळी म्हटलं गेलं। या घटनेमुळे सुद्धा भाजपचे नेते हे शिवाजी महाराजांचा अपमान करतात असे आरोप करण्यात आले होते। यानंतरचे आहेत तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी।
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान दोनदा केला. त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींना शिवरायांचे गुरु म्हटले होते. तसेच समर्थविना शिवाजी महाराज काहीच नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तेव्हा राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि चुकीचे ऐतिहासिक संदर्भ सांगितले आहेत, यावरून वाद सुरू झाला होता. राज्यपाल तेव्हा म्हणाले होते की चाणक्य शिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल, गुरुचं आपल्या समाजामध्ये मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं होतं की मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले यांनी देखील खंडन केलं होतं. ते म्हणाले समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, माँसाहेब जिजाऊ याच त्यांच्या गुरु होत्या असं उदयनराजेंनी तेव्हा म्हटलं होतं. राज्यपालांच्या वक्तव्याचा अनेक इतिहासकार, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी विरोध केला आणि निषेध देखील केला. यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत असताना तेव्हा भगतसिंग कोश्यारी हे शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हटलं होतं. शिवाजी तर जुन्या काळातही आदर्श झाले, मी नव्या युगाशी बोलतोय. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यापासून ते नितीन गडकरी पर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील. जर तुम्हाला कोणी तुमच्या आदर्शाबद्दल विचारलं तर तुम्ही शरद पवार आणि नितीन गडकरी यांचं नाव सांगा. राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी राज्यपाल आणि भाजपवर टीका केली. सामान्यांसह विरोधी पक्षांनी देखील राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून लावण्यात यावं अशी मागणी धरू लागली. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं राज्यभर त्यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. त्यांचं धोतर फेडणाऱ्याला बक्षीस देखील घोषित करण्यात आलं. या वादानंतर राज्यपालांना दिल्लीहून देखील बोलावण्यात आलं होतं. यानंतरचं पुढचं नाव आहे सुधांशु त्रिवेदी. राज्यपालांच्या नवीन वाद सुरू असताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय काढल्यानंतर राज्यात वाद सुरू झाला होता. तेव्हा सुधांशु त्रिवेदी यांनी देखील सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय पुढे करत शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाची माफी मागितली होती असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा मांडला आहे, मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाला 5 वेळा माफीचे पत्र लिहिले होते, मग त्यांचा अर्थ काय होतो असं ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरावर लोकांनी त्रिवेदींवर टीका केली होती. तसेच सत्ताधारी भाजपकडून शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्यात येत आहे असे आरोप करण्यात आले होते. त्रिवेदी यांच्या या विधानावर मनसे, महाविकास आघाडी आणि शिंदे गटातील नेत्यांनी सुद्धा त्यावेळी निषेध व्यक्त केला होता आणि यावर आक्रमक भूमिका घेतली होती. आता यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. शिवप्रताप दिनाच्या दिवशी प्रतापगडावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना ही शिंदे गटाच्या बंडाबरोबर केली होती. ते म्हणाले होते जसं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना सुद्धा डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. लोढा यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. महाविकास आघाडी सुद्धा शिवरायांची तुलना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केल्यामुळे टीका केली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर गंभीर टीका केली. तसेच भाजप नेत्यांमध्ये शिवाजी महाराज यांच्यावर टीका करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. या नेत्यांसोबतच भाजपमधल्या श्रीपाद छिंदम आणि आणखी काही मोठ्या नेत्यांची नावं या यादीत वाढतच जाईल अशी वक्तव्य त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेली आहेत. याच नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय असं म्हटलं जातं. पण सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारं वक्तव्य करून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय आणि पुन्हा एकदा यामुळे भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आलेल्या नेत्यांची यादीच सोशल मीडियावर फिरत आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.